तुम्ही काय टाकता? तेल तापलंय का नाहीये बघायला नक्की सांगा. करूया फ्राय. कसलं मस्त वाटतंय मला. मला असं वाटायला लागलं की सर 12 नंबर टेबलची ऑर्डर आहे, पटकन प्रॉन्स कोळीवाडा द्या. आणि 12 नंबर टेबलवर आपण दोघंच जाऊन बसूया तिकडे. तुला असं वाटतंय आपली ही जी अख्खी टीम आहे समोर ती 12 नंबरच्या टेबलच्या वर पण बसेल हे खायला. करेक्ट. हॅलो शेफ. हॅलो. लवली टू मीट. नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. आणि मी नॉट सो कूल सत्यजित कोतवाल. हे मला आवडत नाही हे जो म्हणतो ना दरवेळेला काहीतरी त्याचं एक असतं, पण ही इज व्हेरी व्हेरी हॉट. कारण इतक्या छान छान डिशेस सांगत असतो. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सिनेविस्टाच्या मराठी यूट्यूब चॅनलला आणि आमच्या पॉडकास्टसाठी एक घास चवीचा. सत्यजित, डन. बोलो. आपले काही काही व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, ते मला रागवत असतात की सारखं काय तू व्हेज आणि नॉनव्हेज बद्दल बोलतेस, एवढं चांगलं शिकवतोय हा सत्यजित, जरा शिकून घे त्याच्याकडून. तर मला हे सगळ्यांच्या समोर मान्य करावं लागतंय की मी असा सारखा वाद घालणार नाही. आज तू काय प्लॅन करतोयस, आम्हाला काय दाखवणार आहेस, काय टेस्ट करवणार आहेस? आता ना हा कोइन्सिडन्सच म्हणतो. आपण आता नॉनव्हेज व्हेज बद्दल बोलतोय आणि मी आज ठरवलं पण आहे एक छानशी चमचमीत चटकदार अशी नॉनव्हेज स्टार्टर. ओके. तर मॅक्झिमम रेस्टॉरंट्समध्ये छोट्या मोठ्या कुठच्याही टाईपचे रेस्टॉरंट असो, प्रॉन लोक सगळ्यात ऑर्डर करतात. हो. आणि त्याच्यात सुद्धा ना प्रॉन 65, प्रॉन कोळीवाडा ह्या गोष्टी खूप ऑर्डर केल्या पॉप्युलर आहेत, मी ऐकले आहेत या डिशेस, तुम्ही पण ऐकले असतील. तर आज अशीच आपण एक पॉप्युलर रेस्टॉरंटमधली आयटम बनवूया, प्रॉन कोळीवाडा. प्रॉन 65 पण तेवढंच छान आहे आणि ते आपण नेक्स्ट टाइम करू नक्की. बरं. पण आज आपण प्रॉन कोळीवाडा करूया. आणि कोळीवाडा म्हटलं की आपल्याला असं वाटतं की ते मुंबईचं आहे, कोकणातलं आहे, आपलं आहे. पण ते आपलं नाहीये. जरीही आपल्या जवळपासच कुठेतरी बनलेलं आहे, तरी रेसिपी आली आहे दुसरीकडून कुठून तरी. आणि एक मस्त अशी गोष्ट आहे. रेसिपी पण बनवूया आणि ती गोष्ट पण ऐकूया. तर आज आपण बघूया व्हेरी पॉप्युलर प्रॉन कोळीवाडा. तुम्ही बघत राहा सिनेविस्टा प्रेझेंट्स एक घास चवीचा. मला प्रॉन्स अतिशय आवडतात, तसे क्रिस्पी लागतात, त्यामुळे मी ट्राय केलेले आहेत. व्हेरी गुड. मग आज आपण करूया मस्त रेस्टॉरंट मधलं जे सगळ्यात पॉप्युलर गोष्टी आहे ती प्रॉन कोळीवाडा. बरोबर. आणि त्याची एक छानशी गोष्ट आहे ती आपण बोलता बोलता अवघाने आय विल टेल यू. चालेल. मी माझ्या मनातला एक गैरसमज सांगू का? प्लीज. मला नेहमी असं वाटतं तवा फ्राय भाज्या असतात की नाही, त्यात उरल्या सुरल्या सगळ्या भाज्या टाकून देतात. तसं कोळीवाडा हे नाव ऐकल्यावर मला वाटतं काहीतरी करून देतात. असं असतं का? नाही. आज आपण तुझं जे मिसकन्सेप्शन आहे ते मस्तपैकी क्लिअर करूया. आणि एक फार मस्त रेसिपी आहे, चटपटीत आहे, बरं. थोडीशी तिखट आहे, थोडीशी आंबट आहे. मी गॅस चालू केलेला होता त्यामुळे Yes. ते कदाचित तापलं असेल. आणि मस्त लागतं यार, टेक्स्चर छान येतं त्याचं. हे स्टार्टर आहे का? स्टार्टर एकदम परफेक्ट म्हणजे त्याच्याबरोबर पाहिजे का? आहे का? तर आपण आज ते पण सुरुवात करूया इकडे. बट येस, आपण ते वेगळे ठेवूया. आज आपण इकडे फक्त एक घास चवीचा, आता चवीचा घासच घेऊया. येस. पेय नंतर. नंतर घोट नंतर घेऊया. करूया सुरू. रेडी. मस्त इथे ताजी पांढरी कोलंबी आहे. आणि असं नाही की प्रॉन कोळीवाडा स्टार्टर आहे म्हणजे आपल्याला मोठी हवे कोलंबी, असं काय नाही. मध्यम आकाराची असेल तरी चालेल. शकतं. आज पण माझी तशी मध्यमच आहे. ही साधारण अर्धा किलो तरी असेल. होती ही सोलायच्या अगोदर होती ऑलमोस्ट 1.5 किलो. ओ. ही आता सोलून झाली एक ऑलमोस्ट 650-700 ग्रॅम. ओके. करूया सुरू. नक्की. आता ना ह्याच्याकरता ना 2 मॅरिनेशन लागणार आहेत. पहिलं मॅरिनेशन असेल ते आहे फ्लेवरसाठी, चवीसाठी. आणि दुसरं असणार आहे टेक्स्चरसाठी. ओके. तर आता चवीचं मॅरिनेशन करूया. मॅरिनेशनला मराठीत काय म्हणतात असं लावून ठेवायचं? गुड क्वेश्चन. तुम्हाला माहिती आहे का? तो प्लीज सांगा आम्हाला. प्लीज आम्हाला सांगा कमेंट करून की मॅरिनेशनला मराठीत काय म्हणतात. मी आपण फक्त मसाला लावून ठेवणं एवढंच म्हणतो. लावून ठेवणं. मुरवणं. टेक्निकली जास्त बरोबर आहे. करेक्ट. मीठ. हळद थोडी. ओके. आणि त्याचबरोबर तिखट. हॅपी आहेत हे प्रॉन्स, ह्याला फार काही लागत नाही. काहीच नाही. तू किती छान मिक्स करतोस. मला जरा उंच चमचे लागतात नेहमी, असं जरा स्टाईलित करायला. तर ना मी तुला ह्याची गोष्ट सांगत होतो, म्हणत होतो. तर ना आता
आपण म्हणतो प्रॉन कोळीवाडा, म्हणजे असं आपल्याला वाटतं की हे मुंबईचं असेल, कोकणातलं असेल, आपल्या इथलं, पण ॲक्च्युली आपल्या इथलं नाही आहे. म्हणजे आफ्टर 1947 जेव्हा पार्टिशन झालेलं होतं तेव्हा खूपसे ना सिंधी सिख कम्युनिटी होती, ते मुंबईत सुद्धा रेफ्युजीज म्हणून आले. त्यांच्यापैकी बरेच जण सायन कोळीवाडा ह्या एरियामध्ये राहू लागले. आता त्या भागाला गुरु तेग बहादूर नगर करून ते पॉप्युलर झालेलं आहे. आणि त्यावेळेस ना तिकडे एक इसम होते हुकुमचंद सिंग झुल्का. तर त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. आता ते त्यांचंच होतं की ते काम करत होते, आय एम नॉट व्हेरी शुअर. रेस्टॉरंटचं नाव होतं हजारा. आता त्यांनी 1951मध्ये ते तिथे त्यांनी स्वतःची एक डिश बनवली. आता कोळीवाडामध्ये राहत होते तर ऑफकोर्स मुंबईचा फिशला तर ते पॉप्युलर झालेच, पण त्याचबरोबर ते स्वतः पंजाबी होते. तर जे तिथल्या ज्या पद्धती आहेत फिश बनवण्याच्या त्या त्यांनी इथे थोड्या इन्कॉर्पोरेट केल्या की मुंबईचा फिश घेऊन अमृतसर स्टाईलच्या किंवा पंजाब स्टाईलचे मसाले वापरून त्यांनी ही गोष्ट बनवली. आणि जे सायन कोळीवाडा ज्यांनी त्यांना एवढं अगदी सगळ्यांना रेफ्युजीजला आपलंसं करून घेतलं होतं, त्यांना ट्रिब्यूट द्यावा म्हणून त्यांनी नाव दिलं फिश कोळीवाडा किंवा प्रॉन कोळीवाडा. त्यामुळे ह्याची रेसिपी खूप ना मछली अमृतसरी, फिश अमृतसरीशी मिळती जुळती आहे, पण आहे ते मुंबईचं आहे. सो किती इंटरेस्टिंग, मला आवडली ही गोष्ट. आणि ती किती पॉप्युलर झाली आपल्याकडे, कारण मला कुतूहल होतं की हे डाळीचं पीठ का आलंय, तर आता मला हळूहळू त्याचं उत्तर मिळायला लागलंय. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ऍड करीन. आणखी थोडा चालेल. ओके, चिरून देऊ? हां चालेल. हातात नको, आय डोंट थिंक आपल्या एवढं पटकन आपली भांडणं नको होऊ दे. काय करावं या अंधश्रद्धांचं. हल्ली मी त्या अंधश्रद्धेला मोडायला मीठ सुद्धा हातात द्यायला लागलीये की आपल्या मनात प्रेम असेल तर चालतं की नाही. ओके, वी विल गिव्ह इट अ ट्राय. आपण देऊया आता हातात, आपण सुरी कातर एकमेकांच्या देऊन एक्सचेंज करत राहूया. ते मला असं वाटतं की खूप छान विचार होता पूर्वी की काय आहे, धोका नको, त्यामुळे माणसं ते राईट. म्हणजे खूपशा ज्या सुपरस्टिशन्स आहेत त्याच्या मागचं लॉजिक आपण विचार केला तर खूप वेगळं आहे. त्या सगळ्या अंधश्रद्धांसाठी लिंबू ओवाळून टाकते. आणि ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. आता ही प्रॉन मॅरिनेट करून ना एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. हां, किती चटकन मॅरिनेट होतात हे. आणि त्याचबरोबर ना आपण आता ह्याचं दुसरं मॅरिनेशन करूया. ओके, मी एक बोल घेतो, त्याच्यामध्ये दही घेतो. आता जनरली आपण जेव्हा मराठी जेवण करतो, फिश करतो, तेव्हा दह्याचा वापर नाही करत, पण हे पंजाबहून आलेली रेसिपी आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये दही, कारण तिकडे फिश अमृतसरीमध्ये दहीचा वापर केला जातो. बर, खरंय आपण फारसं घालत नाही कधी दही. पण जेव्हा पराठे करतात तेव्हा पराठे मळताना त्याच्यात दही असतं थोडंसं. त्याचबरोबर आणखी थोडं मीठ, येस, थोडीशी हळद आणखी. आता ना जनरली जेव्हा प्रॉन कोळीवाडा खाल्ला जातं तेव्हा ते छान फायरी रेड रंगाचं असतं आणि त्याच्यामध्ये लाल रंग घालतात. पण पर्सनली आय डोंट प्रिफर ॲडिंग कलर्स. त्यामुळे जो आपला लाल तिखटाचा जो ओरिजिनल रंग येणार आहे दॅट्स इनफ. बरं, मी पण फारसे फूड कलर्स वापरत नाही. आय डोंट सी एनी रिझन ॲट ऑल. केशर असलं तर त्याचा शाही रंग वेगळा, तो तर हवाच. त्याबरोबर 1 चमचा बेसन, ओके, 1 चमचा कॉर्नफ्लॉर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. आय थिंक आपल्याला लागलं तर आपण नंतर ऍड करूया, पण आता एवढं पुरेसं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट. तू फ्रेश बनवून ठेवली आहेस? येस, मी 2 चमचेही ऍड केले. ओके, आपण डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं, कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ, म्हणजे 3 वेगवेगळी पीठ. करेक्ट. आणि प्रत्येकाचं म्हणजे डाळीचा पिठाचा एक छान फ्लेवर येईल, कॉर्नफ्लावर आणि तांदळाच्या पिठाने त्याला क्रिस्पनेस येईल. किती मजा येते ना, दिसताना असं वाटलं सुरुवातीला अगदी की तो मैदा आहे की काय. मी तर त्याच्यावरची नावं जी असतात ना ती, किंवा मला एकसारख्या
डब्या किंवा डबे असायला आवडत नाही कधी कधी. कन्फ्युजन. थोडा बदल असला ना तर आपल्या नजरेला सवय होते घरात सुद्धा. हे बघ हे तयार आहे. डन. आणि इथे एक 10 मिनिटात आपली ही प्रॉन देखील मॅरिनेट झालेलीच आहे. ही Lovely. प्रॉन ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया आता. अच्छा, येस, हे सेकंड मॅरिनेशन. तुटणार नाही ना? ना 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 तेवढं नाजूक नसतं का? नाही, म्हणजे मॅनेजेबल असतं हे. प्रॉनची भजी आहे का ही थोडीशी? करेक्ट करेक्ट. वास दणदणीत येतोय. प्रॉन्सला ना स्वतःची अशी टिपिकल माशासारखी अशी चव किंवा वास नसतो. त्यामुळे अनेकांना प्रॉन्स खाता येतात, पण काही काही जणांना अरे ॲलर्जी असते प्रॉन्सची. प्रॉन म्हणजे कुठचेही जे क्रस्टेशियन्स आहेत ना, त्यांची ॲलर्जी फार पटकन होऊ शकते. आणि त्यामुळे प्रॉन घेतल्यानंतर त्याला साफ नीट करणं देखील खूप गरजेचं आहे. कसं होणार माझ्यासारख्या नवशिक्यांचं? यार, फूड शो मध्ये करताना तू कठली नवशिकी आता. नाही नाही, म्हणजे प्रॉन स्वच्छ करणं ते शिकलं पाहिजे. करेक्ट. आय थिंक आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ करूया. डन. वी शुड डू इट. प्रॉमिस. थोडीशी कोथिंबीर. ओ, तळायच्या आधी जस्ट थोडा रंग वेगळा येण्याकरता. नाईस. आता मोठा करू का हा गॅस? चालेल. कारण चांगलं तापल्यासारखं वाटतंय तेल. बघूया का, थोडीशी कोथिंबीर घालून बघूया. मी आत्ता म्हणणार होते की तेल तापलंय हे तू कसं बघतोस. मी कदाचित मी टाकलं असतं एवढूसं पीठ, हा. म्हणजे हे आपलं ओलं पीठ. काही काही जण असं, तू जसं कोथिंबीर टाकून पाहिलीस, प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. तुम्ही काय टाकता तेल तापलंय का नाही हे बघायला? नक्की सांगा. करूया फ्राय. अच्छा, ते तू हाताने घेऊ शकतोस? हां हां हां. आणि खूप जास्त नको आपण टाकूया, नाहीतर तेलाचं ना टेम्परेचर कमी झालं की आपल्याला टेक्स्चर नाही छान येणार. बरं, तू गॅस हळू करते का थोडा? नक्की. कसलं मस्त वाटतंय मला. मला असं वाटायला लागलं की सर 12 नंबर टेबलची ऑर्डर आहे, पटकन प्रॉन्स कोळीवडा द्या. आणि 12 नंबर टेबलवर आपण दोघंच जाऊन बसूया तिकडे. तुला असं वाटतंय आपली ही जी अख्खी टीम आहे समोर, ती 12 नंबरच्या टेबलच्या वर पण बसेल हे खायला. करेक्ट. सुपर वास येतोय. आणि ना ह्याला काय शिजायला वेळ नाही लागत. बर 3 ते 4 मिनटं मॅक्झिमम. बर. अरे खरंच की काही चिकटत नाहीये, काही नाही. अशक्य वास येतोय. हे बघ, मला ना असं वाटतंय की ह्याचा मसाला थोडा सुटतोय, तर बरं. वी कॅन ॲड सम मोर कॉर्नफ्लॉर ओके, आणि तांदळाचं पीठ. ठीक आहे. म्हणजे हे असं सुटणार नाही. Yes. मला ही पिल्लं खूप आवडतात खायला. आणखी एक एक चमचा ॲड केला तरी परफेक्ट आहे. आणि हे बऱ्याच वेळानं डीप फ्राय करताना हे ट्रायल अँड एररवरूनच कळतं. बरोबर. कमीत कमी हलव त्याला, कारण आपण जितकं हलवू तितका त्याचा मसाला निघू शकतो. सुटेल. बरोबर आणि आपण आता हे ॲड केलंय म्हणून थोडं आणखी मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करतोय. बरोबर. काय एफिशियंटली डावा हात वापरू शकतोस यार. म्हणजे हे काय आहे, सर्रास स्वयंपाकघरात वावरणाऱ्या माणसाचं लक्षण आहे. तर स्टायलिशली जाऊन आपला आपला चमचा एवढीशी हात लावायलाही काही काही जणांना त्रास होतो. तसं नाही आहे सत्यजितचं. सवय. खरंच. आणि तू जे सांगितलंस ते मला आवडलं. सारखं सारखं त्याला हलवायचं नाही. हां. हे चांगल्या चपाती बरोबर पण छान लागेल. छान लागेल, मस्त आहे. पण ॲज अ स्टार्टर आयडियल आहे. ओके. चल, एक 4 मिनिटं झालेत. ही आपली कोलंबी शिजलेली आहे, हिला काढून ठेवूया. आणि तू बघू शकते की मसाला छान पकडला नाही गेला, विच इज द रिझन वाय आपण ह्याच्यामध्ये आता आणखी थोडंसं कॉर्नफ्लॉर ॲड केलंय. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. मला फार चांगलं वाटतंय तू जे शिकवतोयस ना सत्यजित. आणि नाहीतर काही जण असे ते आपला पराभव झाला वगैरे अशा भावनेने ह्या बघतात. अगदी बेसिक गोष्टी आहेत ज्या कधीही होऊच शकतात. इट्स अ ट्रायल अँड एरर. ॲब्सोल्युटली करेक्ट. सुपर. मला फार मजा वाटते. काही काही जण मला विचारतात तुझं आडनाव कुलकर्णी का कुळकर्णी? तर म्हणजे कुलकर्णीच आहे. तसं काही काही जण विचारतात कोलंबी की कोळंबी. मला हे कोलंबी आणि कोळंबी हा कन्सेप्ट अजून नाही कळलाय. कोळंबी का काही जण म्हणतात? ती कोलंबी आहे ना. कोलंबी ॲज फार आय नो. म्हणजे आय नो काही जण जे खरेच कुळकर्णी आहेत आणि जे खूप त्या गोष्टीबद्दल सेन्सिटिव्ह आहेत की आम्ही कुलकर्णी नाही, आम्ही कुळकर्णी. हो, मी खूप नॉन स्पेसिफिक आहे. मी आहे एक नॉर्मल कुलकर्णी.
नाईस नाईस, हे पकडलंय बघ. येस. तुम्ही काही कोणी वेगळं घालता का या मिक्सचरमध्ये? कारण आता सत्यजितनी सांगितलेल्या गोष्टी आपण रिवाईज करूया. आपण जेव्हा कोलंबी मॅरिनेट करून घेतली तेव्हा त्यात काय घातलं ते सोपं होतं. मीठ, हळद आणि तिखट, वरून जरासं लिंबू. त्याच्यानंतर दुसरं जे कालवण्यासाठी म्हणजे मिक्स करण्यासाठी कोटिंगसाठी जे घेतलं त्याच्यात होतं बेसन म्हणजे डाळीचं पीठ, कॉर्नफ्लावर, तांदळाचं पीठ आणि आलं लसूण पेस्ट. आणि ॲक्च्युली कोथिंबीर पण घातली होती थोडी. येस. तर हे किती सोपं आहे लक्षात ठेवायला. म्हणजे कधी कधी फोडणीच्या गोष्टी आपल्याला लक्षात, फोडणी म्हणलं की कळतं तसं. आणि ना आता हे तिसरं वालं जे आपण घाणा करणार आहोत ना, ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं एक इनोव्हेशन करणार आहे. सी यू रिमेंबर मी मगाशी म्हटलं की आपण हे मराठी स्टाईल आहे, पण जे ओरिजिनल रेसिपी पंजाबी होते ते, तर मग ते जे अमृतसरी फिश करतात त्या मॅरिनेशनमध्ये ना ते थोडा ओवा देखील घालतात. आता आपण जनरली जेव्हा मराठी, कोकणी, मालवणी फिश करतो ओवा नाही घालत. मी थोडा ओवा आणून ठेवला आहे. आता जे शेवटचं आपण करू ना त्यात मी थोडा ओवा घालणार आहे आणि ते तू खाऊन बघ आणि दोन्हीमधल्या चवीतला फरक बघ. डील. तुम्ही बघितलं असेल मी सत्यजितच्या सल्ल्यानुसार सारखं सारखं हलवलं नाहीये प्रॉन्सना. किती छान वास येतोय, कसं सांगू तुम्हाला. तुम्हाला पदार्थ बघताना कळतं का हा चांगला होतोय का? आम्हाला सांगा हं, कळत असेल तर. तरीसुद्धा म्हणजे मी जेव्हा माझ्यासाठी सर्व करीन ना तेव्हा माझ्यासाठी साईडला लिंबू म्हणजे अपरिहार्य आहे. की जरा टँगी अशी टेस्ट येते ना, ती मला खूप आवडते. डन. आय थिंक आपला हा सेकंड पण झालेला आहे. पण मी तुला म्हटलेला तिसऱ्या याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा. तू ऍड करतेस तुझ्या आवडीप्रमाणे. नक्की. असं काही कमी जास्तचं काही नाहीये, जितकं तुला आवडतो तितकं ऍड कर. चालेल. किती मस्त वास असतो ओव्याचा. आय नो. ओवा टाकतानाही मी असा जरा चुरून घालते. आणि तो नंतरचा थोडासा जो हाताला वास राहतो ना त्याचा. हलकासा घालते अजून. मी कधी कधी ओवा जरासा कुटून घेते, पण आता असा जरा चुरून मी घातला. जनरली ना थोडा हातानेच थोडासा असा मॅश करूनच त्याला ऍड करतो. मला तेवढं कॉन्फिडंटली हाताने सोडता येणार नाही. तर मी कोळंबी म्हणून भजी असती तर घातली असते दणादण. तर असं चालेल का? डन. पण एक एक सिंगल जाऊ दे, दोन जोडून नको येऊ दे. मला तू घेतलेली तेलाची क्वांटिटी पण आवडली आहे. तेल असावं नाही, अगदी बेतानी तेल घेऊ नये, नाही तर तळल्या कशा जाणार वस्तू. म्हणजे काही काही गोष्टींना लागतं, त्याला लागतं. यू कांट डू एनिथिंग. आणि खूप जणांना असे असतात ना की जे शॅलो फ्राय करताना पण इतकं कमी तेल घालतात. इट डझंट वर्क. शेवटी तुला ती तेलाची चकाकी लागते त्या प्रोडक्टला. बरोबर, मान्य. दुसरा चमचा पण हवाय का, म्हणजे दोन्हीनी करता येईल. नाही, मी जरा काय त्या दुसऱ्या साईडला वाईट वाटू नये म्हणून त्याला एकदा घोळवून घेते. काय वास येतोय सत्यजित, है ना. बहारदार. पुरे का? नाही तर फार गर्दी होईल. पुरे पुरे पुरे. हो ना. आणि आता ना तू चाकशील ना तेव्हा विथ ओवा आणि विदाऊट ओवा ह्या दोन्हीमधला फरक बघ तू. ओ वा. जोक. तयार आहे प्रॉन कोळीवाडा. हे शेवटचे 4-6 तळल्या जात आहेत, पण आपल्याकडे भरपूर आहेत. आय थिंक सुरुवात करूया. नक्की. किती छान केळीचं पान आहे. थोडीशी हिरवी चटणी ठेवलेली आहे. हां, त्याच्यावरती मी लिंबाचा रस आणखी थोडा टाकतो. ओके. आणि ह्या आहेत आपल्याकडे प्रॉन कोळीवाडा. आणि ना ह्याचं एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रॉन कोळीवाडा सर्व करताना त्याच्यावरती थोडा चाट मसाला घालणं गरजेचं असतं. अरे सही. अगेन आपण जेव्हा मराठी घरगुती आपण फिश करतो तेव्हा त्यावरती काय चाट मसाले घालत नाही, पण अमृतसर, पंजाब, सिंध सुपर्ब. मस्त दिसत आहेत. पण आय होप त्या खाऊन देखील तुला आवडतील. फक्त दिसून काय, मला तर वाटतं एक लस्सीचा ग्लास आणि प्रॉन. मला कुठला तरी दुसरा ग्लास जास्त आवडेल, पण तुम्ही आता इथे बोलत नाही ती गोष्ट वेगळी आहे. खूप मस्त दिसतोय हा प्रॉन कोळी. खाऊन बघ ना ह्याची, ह्याच्यातली एखादी मम्मी तिकडे परत रिप्लेस करीन. चालेल. जरा बेताची गरम आधीचीच आहे. घेऊ ना. तयार आहे मी. आय होप तुला आवडणार आहे.
कोणी बोलू नका. अप्रतिम, चलो गुड, चलो गुड, अप्रतिम, चलो गुड. खूपच छान. छान क्रिस्पी आहे. येस येस किती टेस्ट. मला ओव्याची आली. है ना. आणि तो मस्त लागतो, तो प्लेझंट एक ओव्याचा एक चव येते ना, मजा येते खायला. फारच छान. आणि आपण ह्याच्यामध्ये लिंबू घातले, दही घातले, पण ते काय आंबट नाही लागत. नाही अरे फार पण मी छान. चाट मसाला घातलाच नाही. थोडासा चाट मसाला तर घालू दे. घालणार आणि परत ट्राय करणार. तुम्ही बघत राहा एक घास प्रॉन कोळीवाड्याचा. तयार आहे एक घास चवीचा मधला प्रॉन कोळीवाडा. एक लिंबाची बी पडले माझ्या हातातून, ती मला काढू दे आधी. या अशा छोट्या छोट्या गोष्टींना नाही ते इरिटेट करत राहतात. किती ग बाई परफेक्शनिस्ट हा. पण चांगली गोष्ट आहे, कारण काय आहे नाहीतर मग ते असं राहू दिलं की अर्धवट होतं ना. तोवर मी ही पण मस्त झालेली आहे कुरकुरीत. आय थिंक ती पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया का पटकन. जराशी होऊ दे. रंग बरोबर आलाय का. थोडा आणखी झाला, एक अर्धा मिनिटं तरी चालेल. ओके. पण तोपर्यंत ही तयार आहे आपली. त्यामुळे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया, मित्र हो, हे बघा सत्यजितनी तयार केलेली डिश गरमागरम प्रॉन कोळीवाडा. अतिशय टेस्टी आहे. तुम्ही ठरवा तुम्ही याच्याबरोबर काय घेणार आहात. आणि नुसतं ठरवू नका, आम्हाला पण सांगा की तुम्ही प्रॉन कोळीवाडा बरोबर काय घेतलं. तर मित्र हो, बघत राहा सिनेविस्टाचं मराठी यूट्यूब चॅनल आणि त्यावर आमचा शो एक घास चवीचा. आज आम्ही केलाय प्रॉन कोळीवाडा. आणि हो, मी गेल्या वेळेस म्हटलेलं होतं तुम्ही आमच्या व्हिडिओला हाईप करताय की नाही, कारण आम्हाला आत्ता अजून आमच्या व्हिडिओज थोडे नवीन आहेत, शो नवीन आहे. जरा हाईप करा, आमचे व्हिडिओज थोडे जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि गंमत म्हणजे मला कोणी कोणी सांगितलं की त्यांना या शोवर यायचंय. ओ येस. अच्छा, आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत, पण यायचं असेल तर एखादी कृती घेऊनच यावं लागेल. तर तुमची रेसिपी काय आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि पुढच्या वेळेला पुन्हा, आज जशी आम्ही एक अतिशय पॉप्युलर रेस्टॉरंटमध्ये जी भरपूर लोक ऑर्डर करतात ती अशी गोष्ट बनवली प्रॉन कोळीवाडा, पुढच्या वेळेस आणखी एखादी अशीच बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पॉप्युलर डिश. नक्की. किंवा कदाचित घरगुती स्टाईल एखादा आपला पदार्थ, किंवा एखादा रेस्टॉरंटमधला पॉप्युलर आयटम ज्याला आपण आपला घरगुती टच देऊया. किती छान. हे तूच आम्हाला शिकवू शकशील. तर तुम्हा सगळ्यांप्रमाणेच मी सुद्धा लुकिंग फॉरवर्ड सत्यजित Done, की पुढची done. डिश तू आम्हाला काय शिकवणार आहेस. परफेक्ट.